नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील पिंपळगाव निपाणीसह काही गावांमध्ये अकाली पावसाने हजेरी लावल्याने पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय। त्यामुळे शेतकरी हवालदिल झालाय। नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील मौजा, शिवरा, गोळेगाव, जगतपूर, सालोड, इंझाळा, ढंगाळा या गावात 18 मार्च रोजी बुधवारी संध्याकाळी 5:30 वाजताच्या दरम्यान वादळी वाऱ्यासह गारपीट झाली। त्यामुळे गहू व हरभरा पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे। कापणीला आलेला गहू व हरभरा गारपिटीमुळे उद्ध्वस्त झाल्याने शेतकऱ्यांसमोर चिंता उभी राहिली आहे। निसर्गाने शेतकऱ्यांचं कंबरडच मोडल्याचं दिसून येत आहे। गहू हरभऱ्याचं मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे। त्यामुळे शासनाने लवकरात लवकर नुकसान झालेल्या पिकांचं सर्वेक्षण करून तातडीने शासनाकडून नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी परिसरातील शेतकऱ्यांनी केली आहे। रात्री आमच्या इकडं 3-3:30 वाजताच्या दरम्यान गारपिटीचा पाऊस विजाचा कडकड असल्यामुळे पूर्ण शेतकऱ्याचे नुकसान झालेले आहे। गाडीचे ढिग बी सध्या पडलेले आहेत आणि एखाद्या गावामध्ये एखाद्या कास्तकाराच्या याच्यातनी असं गव्हाची एक बी असा दाना नाही आहे। असं तुम्ही पंचनामा करून तातडीने गरिबाची आमची इकडे करता माणसाची काही मदत करावी हे सरकारला आमची कृपा करून विनंती करून हात जोडून विनंती आहे। आमच्या इथे झालेल्या अवकाळी पावसामुळे गव्हाचं खूप प्रमाणात नुकसान झालेलं आहे आणि गहू जर बघितला तर पूर्ण गारपिटीमुळे पूर्ण त्यामध्ये दाना सुद्धा आलेला नाही आहे। तर मी शासनाकडे अशी विनंती करतो की त्यांनी लवकरात लवकर गव्हाचा पंचनामा करून आपल्याला लवकरात लवकर सर्वेक्षण व्हावं आणि शेतकऱ्याची तातडीने मदत करण्यात यावी। त्वरित नुकसान भरपाई न दिल्यास उपोषणाचा इशाराही नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी दिला आहे। रात्रीच्या अवकाळी पावसामुळे कडाक्याच्या विजांसह गारपिटीचा पाऊस आमच्या इथे झालेला आहे। तर शेतकऱ्याच्या जे 8 दिवसात पीक काढणार होते गव्हाचं त्याचं पूर्ण नुकसान झालेलं आहे। 100% नुकसान झालेलं आहे। एकाही ओंबीतनी दाना राहिलेला नाही। पूर्ण गारांचा पाऊस झाल्यामुळे शेतकऱ्यांची परिस्थिती आता एकदम दयनीय झालेली आहे। कोणाच्या अंगावर किती कर्ज आहे हे काही सांगू शकत नाही, पण आता समोरची उपजीविका कशी भागवावी हे सर्वात मोठा प्रश्न त्याच्यासमोर उभा राहिलेला आहे। तरी शासनाने या गारपिटीचा लवकर सर्वे करावा, होता होईस्तोवर सर्वात तातडीने शासनाने मदत पुरवावी। त्याचप्रमाणे यामध्ये गलती सगळ्यात मोठी पाटबंधारे विभागाची आहे। आम्ही वारंवार त्यांना म्हणजे रिक्वेस्ट केली की बा आम्हाला पाणी लवकर सोडा, तर त्यांनी आमचं रोटेशन लेट लावलं। 1 महिना रोटेशन लेट लावल्यामुळे आज आमचं हे इतकं मोठं नुकसान झालेलं आहे। नाहीतर आज आमचा गहू आमच्या घरानं असता। संदेश ढोके, विदर्भ न्यूज, पिंपळगाव निपाणी।